नावानं चांग भल. बाळूमामाच्या नावानं चांग भला. दैनिक तरुण भारतच्या वतीनं संत बाळूमामा या चरित्र ग्रंथाचं निर्मिती करण्यात आली आहे आणि या ग्रंथाचं प्रकाशन कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री आदरणीय प्रकाशरावजी आंबेडकर यांच्या हस्ते करण्यात येत आहे. प्रकाशन सोहळा या ठिकाणी सुरू होतोय. संत सद्गुरू बाळूमामा यांचे गुरु आदरणीय मुळे महाराज यांच्या कर्मभूमीमध्ये बाळूमामांच्या पवित्र पदस्पर्शानं पवित्र झालेल्या अशा या भूमीमध्ये गारगोटीमध्ये हा दैनिक तरुण भारतचा संत सद्गुरू बाळूमामा विशेषांक 2026 प्रकाशित होतोय. सद्गुरू बाळूमामा ट्रस्टचे अध्यक्ष आदरणीय धैर्यशील भोसले नाथाजी पाटील आणि अन्य सर्वच मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये हा अंक प्रकाशन सोहळा संपन्न होतो. धन्यवाद. यानंतर अर्थातच या प्रकाशन सोहळ्याचे प्रमुख अतिथी आणि ज्यांचे प्रत्येक शब्द कानात साठवून घ्यावेत असं बहारदार असं वक्तृत्व, ज्यांच्याकडे आम्ही वक्तृत्वाचा एक आदर्श नमुना म्हणून ज्यांच्याकडे बघतो असे अर्थातच पालकमंत्री आदरणीय आंबेडकर साहेब यांना मी विनंती करतो या ठिकाणी या निमित्तानं बाळूमामा विशेषांकासंदर्भात त्याला शुभेच्छा द्याव्यात आणि आम्हाला मार्गदर्शन करावं. आदरणीय आंबेडकर साहेब. दैनिक तरुण भारतच्या वतीनं सद्गुरू संत बाळूमामांच्या वरती आज या ठिकाणी ज्या पद्धतीनं आपल्या सगळ्यांच्या उपस्थितीमध्ये ज्या अंकाचं प्रकाशन होतं आहे तो बाळूमामांच्या संपूर्ण जीवनचरित्रावरचा एक अतिशय महत्त्वपूर्ण अशा पद्धतीचा आज अंक आपण सगळेजण प्रकाशित करतो. या माध्यमातून एका बाजूला सद्गुरू संत बाळूमामांची माहिती होईल आणि वेगवेगळ्या पद्धतीच्या बाळूमामांच्या आयुष्यातले अनेक प्रसंग वेगवेगळ्या पद्धतीच्या सगळ्या आठवणींसहित आता भाविकांच्यासाठी या सगळ्या गोष्टींचा अतिशय चांगल्या पद्धतीनं माहितीपट उपलब्ध होईल अशा पद्धतीचा एक चांगला अंक आपण या ठिकाणी प्रकाशित करतो. या विशेषांकाच्या माध्यमातून बाळूमामांची भक्ती, बाळूमामांचं कार्य आणि त्यानिमित्तानं सगळ्या भक्तगणांनासुद्धा एक चांगल्या पद्धतीची उपलब्धता आपण सगळ्यांनी करून दिली. मी तरुण भारतच्या सगळ्या टीमचं अभिनंदन करतो की सगळेच काम आपण करत असतो, परंतु त्या कामामध्ये सुद्धा सद्गुरू संत बाळूमामांच्या विषयी आपण केलेल्या विशेषांकाचा उपयोग हजारो नव्हे लाखो भाविकांना होणार आहे. त्यामुळे तरुण भारतचा हा अंक विशेषांक लोक अगदी आपुलकीने आणि आवडीनं वाचतील आणि त्यानिमित्तानं त्यांना माहिती असणाऱ्या, त्यांना माहिती नसणाऱ्या आणि ते ज्या सगळ्या आपल्या नसानसात आणि चराचरात जे काय बाळूमामांच्या विषयीची भावना त्यांच्या प्रत्येकाच्या मनात आहे ती अगदी अतिशय चांगल्या पद्धतीनं पुढे घेऊन जातील. या कार्यक्रमाला मी मनापासून शुभेच्छा देतो. आपल्या सगळ्यांचं अभिनंदन करतो, तरुण भारतचं अभिनंदन करतो. अतिशय मौलिक असं मार्गदर्शन आदरणीय आंबेडकर साहेबांनी केलं. एक पालकमंत्री आमच्या एका छोट्या कार्यक्रमाला इतका वेळ देऊ शकतो. विजय पाटील म्हटले त्या पद्धतीनं अख्खं कुटुंब त्या वार्ताहराच्या घरी आलं. हाच मोठेपणा आदरणीय आंबेडकर साहेबांच्याकडे आहे. त्याबद्दल मी आंबेडकर साहेबांचं तरुण भारत परिवाराच्या वतीनं हार्दिक आभार मानतो. त्याचबरोबर उपस्थित देवस्थान कमिटीचे अध्यक्ष आदरणीय धैर्यशील भोसले सर आणि सर्वच मान्यवर यांचं मी या कार्यक्रमाला उपस्थित राहिल्याबद्दल हार्दिक आभार मानतो. हाय हॅलो नमस्कार, मी दिव्या आणि आपण पाहताय तरुण भारत. गेल्या अनेक दिवसांपासून आपण बाळूमामांचा संपूर्ण जीवन प्रवास व्हिडिओच्या माध्यमातून पाहिला आणि आज आपण आलो आहे मेदग्यामध्ये. इथं आज बाळूमामांचा विशेष अंक जो आपण केलेला आहे त्याचं प्रकाशन सोहळा आहे आणि या प्रकाशन सोहळ्यामध्ये गोकुळचे माजी चेअरमन नवीद मुश्रीफ यांच्या हस्ते हा सोहळा पार पडणार आहे. ज्या आपण तळमळीनं बराच वेळ ज्याची आतुरतेनं वाट पाहतोय त्या सद्गुरू बाळूमामांच्या विशेषांकांचं प्रकाशन विशेषांकाचं मान्यवरांच्या उपस्थितीत या ठिकाणी होतं आहे. बोला बाळूमामाच्या नावानं छान. बाळूमामांच्या जीवनावरील
विशेष अंकाचं प्रकाशन या ठिकाणी मान्यवरांच्या उपस्थितीत झालेलं आहे. तर गोकुळचे माजी अध्यक्ष युवा नेते आदरणीय नवीद साहेबांना मी विनंती करतो की त्यांनी 2 मिनिटं आपलं बाळूमामाच्या नावानं श्री संत बाळूमामाच्या विशेषांक तरुण भारतच्या वतीनं आज या ठिकाणी संपन्न झाला. त्या कार्यक्रमाचे प्रमुख तरुण भारतचे व्यवस्थापकीय संपादक आदरणीय डॉक्टर गायकवाड साहेब, मार्केटिंग विभाग जाहिरात विभागचे प्रमुख आदरणीय साजने साहेब, या कार्यक्रमाला उपस्थित या ट्रस्टचे अध्यक्ष राजू पाटील साहेब, बाबासाहेब पाटील, रणजित पाटील, आमचे मामा मयूर आवळेकर, आणि ज्यांनी खास करून या विशेषांकासाठी ज्यांनी प्रयत्न केलं, या लोकलची माहिती गोळा करण्यासाठी ज्यांनी प्रयत्न केलं ते आमचे सदाशिव आंबोशी साहेब, आणि जो विशेषांकावर ज्या मूर्तीचा फोटो आहे ते फोटो ज्यांनी टिपला ते अचूक असे टिपणारे आमचे सातापा, आणि उपस्थित असलेले या कागल तालुक्यातील तरुण भारतचे सर्व वार्ताहर, सर्व तरुण भारतातील कुटुंब, मी सर्वांना मनापासून या ठिकाणी शुभेच्छा देतो. खास करून डॉक्टर गायकवाड साहेबांचं अभिनंदन करतो की सद्गुरू बाळूमामांची प्रसिद्धी करण्याचा तो तिने या विशेषांकातून जो प्रयत्न केलेला आहे, आणि आजच्या तरुण पिढीला माहीत व्हावेत की बाळूमामा काय, हे खास करून ज्यांनी प्रयत्न केला ते गायकवाड साहेबांचं मी मनापासून या ठिकाणी अभिनंदन करतो. खरं तर गायकवाड साहेब बाळूमामा काय आहेत काय नाहीत या आजूबाजूच्या पंचक्रोशीतील लोकांना माहीत आहे. ज्या पद्धतीनं बाळूमामांची मालिका चालू झाली, आणि जसजसं गोवा असू दे, कर्नाटक असू दे, सातारा सांगली जिल्हा असू दे, तसतसं लोकांना माहीत होऊन गेलं की बाळूमामा हे काय होते आणि काय आहे, या मालिकेतून का लागलं. तसंच तुम्ही या तरुण भारताच्या विशेषांकातून बाळूमामांचा प्रचार आणि प्रसार करण्याचा एक प्रामाणिक हेतू घेऊन तुम्ही आज हे विशेषांकाचं या ठिकाणी आपण प्रज्वलन केलं, आणि बाळूमामाची ख्याती वाढवण्यासाठी तरुण भारतचा जो उपक्रम आहे त्यासाठी मी मनापासून शुभेच्छा देतो. आजच्या कार्यक्रमाला स्वतः मुश्रीफ साहेब येणार होते, परंतु गोकुळचं रणांगण चालू झाल्यामुळं आज महायुतीची जी बैठक आहे त्या बैठकीला मुश्रीफ साहेब गेले, त्यामुळं या कार्यक्रमाला येऊ शकले नाही. त्याबद्दल त्यांच्या वतीनं मी दिलगिरी व्यक्त करतो आणि शुभेच्छाही आपल्या तरुण भारत समूहाला मनापासून शुभेच्छा देतो. जी लागेल ती मदत आम्ही मुश्रीफ फाउंडेशनच्या माध्यमातून आपल्या या विशेषांकाला आम्ही देण्यासाठी निश्चितपणे आम्ही तुमच्या पाठीमागं उभं राहू असा विश्वास या कार्यक्रमाच्या निमित्तानं देतो. आपली सर्व तरुण भारतची टीम या ठिकाणी कागल तालुक्याची प्रामाणिकपणे त्या ठिकाणी काम करत असते, त्याही टीमला मनापासून शुभेच्छा देतो. आणि आजच्या या कार्यक्रमाला मला आयत्या वेळीचा का असताना पाहुणा होण्याची संधी मिळाली त्याबद्दल मी सर्व संयोजकांचं मनापासून या ठिकाणी अभिनंदन करतो, आभार मानतो. धन्यवाद दादा की आपण या आपल्या विनंतीला मान देऊन या ठिकाणी उपस्थित राहिलात, आमच्या या उपक्रमाचं कौतुक केलात आणि शुभेच्छाही दिलात. त्याबद्दल तरुण भारत परिवाराच्या वतीनं मी आपलं मनापासून या कार्यक्रमाला उपस्थिती लावल्याबद्दल आभार मानतो. त्याचबरोबर या ट्रस्टचे आदरणीय आर डी पाटील साहेब, सदस्य बाबासाहेब पाटील, मगर साहेब, मोहन मामा, रणजित, आमचे मित्र मयूर आवळेकर यांनीसुद्धा या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थिती दाखवली. या सर्वांचं आम्ही तरुण भारत परिवाराच्या वतीनं आभार व्यक्त करतो आणि हा कार्यक्रम इथं संपला असं मी जाहीर करतो. बाळूमामा विशेष अंकाचं प्रकाशन 16 मेदक्यामध्ये ठेवला होता आणि नुकताच आता तो गोकुळचे माजी चेअरमन नवीद मुश्रीफ यांच्या हस्ते पार पडला. बाळूमामा विशेष अंक नक्की खरेदी करा आणि आवर्जून वाचा. बाळूमामांचा संपूर्ण जीवन प्रवास त्यामध्ये उलगडला आहे.